26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. हा दिवस सुट्टीचा नाही. हा दिवस फक्त परेड पाहण्याचाही नाही. हा दिवस फक्त झेंडा फडकवण्याचा नाही. हा दिवस आहे भारताने स्वतःला ओळखलेला दिवस. 26 जानेवारी तो दिवस ज्या दिवशी भारताने इंग्रजांच्या गुलामगिरीतून केवळ स्वातंत्र्य नाही तर स्वतःचे संविधान, स्वतःचे हक्क आणि स्वतःची ओळख मिळवली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 26 जानेवारीचा खरा इतिहास, संविधान कसे तयार झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय योगदान होते, प्रजासत्ताक म्हणजे काय, परेड, झाक्या, पुरस्कार यामागचा अर्थ काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे आपण नागरिक म्हणून काय शिकलो पाहिजे. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. भारताच्या आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. प्रजासत्ताक म्हणजे काय? सर्वात आधी एक साधा प्रश्न. प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? प्रजा म्हणजे जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता. ज्या देशात सत्ता थेट किंवा अप्रत्यक्ष जनतेकडे असते, जिथे राजा नाही, सम्राट नाही, तर जनतेने निवडलेले प्रतिनिधी राज्य करतात, तो देश म्हणजे प्रजासत्ताक. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी झाली. स्वातंत्र्य मिळालं, पण प्रश्न राहिला 1947 साली देश स्वतंत्र झाला, पण लगेच एक मोठा प्रश्न उभा राहिला, हा देश चालवायचा कसा? कायदे कोणते, हक्क कोणते, कर्तव्य कोणती? कारण इंग्रज गेले होते, पण आपली स्वतःची व्यवस्था अजून तयार नव्हती. म्हणूनच भारताला हवे होते स्वतःचे संविधान, स्वतःचे कायदे, स्वतःची लोकशाही रचना. भारतीय संविधानाची गरज. भारत हा फक्त देश नाही, तो आहे भाषा, धर्म, जाती, प्रांत, संस्कृती यांचा महासागर. कुठे मंदिर, कुठे मस्जिद, कुठे चर्च, कुठे गुरुद्वार. जर योग्य संविधान नसते तर हा देश कधीच एकत्र राहिला नसता. म्हणूनच भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर भारताला जोडणारा धागा आहे. संविधान सभा इतिहासाची सुरुवात 1946 साली स्थापन झाली. संविधान सभेतील काही महत्त्वाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद. पण या सगळ्यांमध्ये संविधानाचा कणा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्वतःचा अन्याय, अपमान आणि अस्पृश्यतेतून उभे राहिलेले. त्यांनी संविधानात दिले समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस कायद्यापुढे समान मानले. बाबासाहेब म्हणतात, संविधान कितीही चांगले असले, ते राबवणारे लोक वाईट असतील तर संविधान अपयशी ठरेल. संविधान तयार होण्याचा संघर्ष. संविधान लिहिण्यास लागले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 11 सत्रे, 395 कलमे सुरुवातीला, 8 अनुसूच्यांच्या आता अधिक. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान. भारतीय संविधान 26 जानेवारीच का निवडला? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्र काँग्रेसने पूर्ण स्वराज्य जाहीर केले होते. तो दिवस होता इंग्रजांविरुद्ध निर्णायक लढ्याचा, भारताच्या आत्मसन्मानाचा. म्हणूनच संविधान अंमलात येण्यासाठी 26 जानेवारीची निवड झाली. 26 जानेवारी 1950 ऐतिहासिक दिवस. त्या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान अधिकृतपणे लागू झाले. भारत बनला लोकशाही, प्रजासत्ताक. तो दिवस होता गुलामगिरीच्या शेवटाचा, स्वाभिमानाच्या सुरुवातीचा. प्रजासत्ताक दिन परेड फक्त शो नाही. नवी दिल्ली, कर्तव्यपथ, सैन्याची शिस्त, जवानांची ताकद, मिसाईल्स, टँक्स, विमान. पण हे सगळं दाखवण्यासाठी नाही, तर सांगण्यासाठी आहे, भारत शांततेचा देश आहे, पण गरज पडल्यास तो स्वतःचे रक्षण करू शकतो. शौर्य पुरस्कार, खरी प्रेरणा, परमवीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र. हे पुरस्कार म्हणजे जीवाची पर्वा न करता देशासाठी उभे राहणारे हात आहेत. झाक्या, भारताची विविधता. प्रत्येक राज्याची झाकी म्हणजे संस्कृती, इतिहास, परंपरा, लोककला.
एकाच देशात इतकी विविधता पण तरीही एकता हीच भारताची खरी ओळख आहे. प्रजासत्ताक दिन आणि आपण हा दिवस आपल्याला आठवण करून देतो. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. संविधानाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. 26 जानेवारी हा दिवस फक्त इतिहासाचा नाही, तो आहे भविष्य घडवण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि भारताला मजबूत बनवण्याचा. तुम्ही संविधान जपलं तर संविधान तुमचं रक्षण करेल. भारतीय संविधानात भारताचा आत्मा आहे. भारताचं संविधान म्हणजे फक्त कलमे, नियम आणि कायदे यांचं पुस्तक नाही, ते आहे भारताच्या आत्म्याचा आवाज. कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांची चौकट आणि अन्यायाने पिचलेल्या लोकांना दिलेली आशा. जगातील अनेक देशांनी संविधान लिहिलं, पण भारताने संविधान जगण्यासाठी लिहिलं. संविधानाची प्रस्तावना संविधानाच्या सुरुवातीलाच एक छोटा पण अत्यंत ताकदवान परिच्छेद आहे. त्यात भारत स्वतःची ओळख सांगतो. आम्ही भारताचे लोक. लक्षात ठेवा, इथे राजा, सरकार किंवा सत्ता नाही, भारताचे लोक आहेत. प्रस्तावनेत भारत स्वतःला घोषित करतो सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. हे शब्द केवळ शब्द नाही, ते भारताच्या मूल्यांची शपथ आहेत. मूलभूत हक्क, नागरिकांची ढाल. संविधानाने प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत हक्क दिले आहेत. हे हक्क म्हणजे सरकारवर नागरिकांची ताकद, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं शस्त्र, समानतेचा हक्क, सर्व नागरिक कायद्यापुढे समान, जात, धर्म, लिंग, भाषा यावर भेदभाव नाही. राजा असो वा गरीब, कायद्यासमोर सगळे समान आहेत. स्वातंत्र्याचा हक्क, बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य. पण लक्षात ठेवा, स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही, दुसऱ्याच्या हक्कावर गदा नाही. शोषणाविरुद्ध हक्क, गुलामगिरी बंद, बालमजुरी बंद, जबरदस्तीची मजुरी बंद हा हक्क सांगतो. माणूस म्हणजे वस्तू नाही. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, प्रत्येकाला स्वतःचा धर्म मांडण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य. भारत कोणाचाही धर्म नाही, भारत सगळ्यांचा आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, भाषा जपण्याचा अधिकार, संस्कृती टिकवण्याचा अधिकार. म्हणूनच भारतात मराठी, हिंदी, तामिळ, उर्दू सगळ्यांना मान आहे. घटनात्मक उपायांचा हक्क, जर हक्क हिरावले गेले तर थेट न्यायालयात जाण्याचा अधिकार. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, हा हक्क म्हणजे संविधानाची आत्मा आहे. मूलभूत कर्तव्ये, जबाबदारीची जाणीव. हक्क मिळाले पण संविधान थांबलं नाही. त्याने नागरिकांना कर्तव्येही दिली, कारण हक्कांबरोबर कर्तव्य नसेल तर लोकशाही कोसळते. नागरिकांची काही महत्त्वाची कर्तव्ये: संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान, देशाची एकता जपणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे. राष्ट्रपती प्रजासत्ताकाचा प्रमुख. भारताचा राष्ट्रपती म्हणजे देशाचा पहिला नागरिक, संविधानाचा संरक्षक. 26 जानेवारी रोजी राष्ट्रपतीच ध्वजारोहण करतात, कारण त्या दिवशी संविधान सर्वोच्च असतं. प्रजासत्ताक दिन आणि शौर्याची कहाणी. दरवर्षी 26 जानेवारीला अनेक सैनिक, पोलीस, नागरिक शौर्य पुरस्कारांनी सन्मानित होतात. हे पुरस्कार म्हणजे बातम्यांपलीकडच्या कथा, आई-वडिलांचा अभिमान आणि देशासाठी दिलेलं बलिदान. बालशौर्य पुरस्कार, खरी प्रेरणा. काही लहान मुलं आगीत उडी मारून जीव वाचवतात, अपघातात लोकांना बाहेर काढतात, स्वतःचा जीव धोक्यात घालतात. हे पुरस्कार सांगतात देशभक्ती वय पाहत नाही. झाक्या, भारताचा आत्मविश्वास. प्रजासत्ताक दिनाच्या झाक्या म्हणजे इतिहास, विज्ञान, महिला सशक्तीकरण, पर्यावरण, संस्कृती. प्रत्येक झाकी एक कथा सांगते. भारत मागे नाही, भारत पुढे चाललाय. 26 जानेवारी माध्यमांचा प्रवाह. आज काळात TV, YouTube, सोशल मीडिया सगळीकडे प्रजासत्ताक दिन दिसतो. प्रश्न आहे, हा फक्त पाहतोय आणि शिकतोय? आजच्या पिढीसाठी प्रजासत्ताक दिन. आजची तरुणाई मोबाईल हातात, जग खिशात, पण संविधान ते ओळखत नाहीत. म्हणूनच 26 जानेवारी म्हणजे फक्त स्टेटस टाकण्याचा दिवस नाही,
संविधान समजून घेण्याचा दिवस आहे. जर संविधान नसलं असतं तर कल्पना करा, हक्क नसते, समानता नसती, न्यायालयांनी नसते, मग भारत देश राहिला असता का? ही फक्त भूमिभाग. प्रजासत्ताक दिन आपल्याला विचारतो, तू फक्त नागरिक आहेस की जबाबदार भारतीय आहेस? संविधानाने आपल्याला अधिकार दिले, आता आपली वेळ आहे संविधानाला अर्थ देण्याची. संविधानावरचे धोके, एक कटू सत्य, संविधान तयार झालं, देश उभा राहिला, लोकशाही सुरू झाली, पण एक प्रश्न कायम उरतो, संविधानाला धोका कोणाकडून आहे, बाहेरून की आतून? सत्य आहे की संविधानाला सर्वात मोठा धोका संविधान न समजणाऱ्या नागरिकांकडून असतो. अज्ञान लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आज अनेकांना वाटतं. राजकारण म्हणजे घाण, मतदान करून काय फरक पडतो, आपण काय बदलू शकतो? पण लक्षात ठेवा, जेव्हा चांगले लोक गप्प बसतात तेव्हा वाईट लोक निर्णय घेतात आणि तेच लोकशाहीला हळूहळू कमकुवत करतात. मतदान फक्त अधिकार नाही, जबाबदारी. मतदान हा फक्त एक हक्क नाही, तो आहे लोकशाहीचा श्वास. एक मत सरकार ठरवू शकतं, धोरण बदलू शकतं, देशाचं भविष्य ठरवू शकतं. पण जेव्हा तरुण मतदान करत नाही, तेव्हा सुशिक्षित लोक उदासीन राहतात, तेव्हा संविधान फक्त कागदावरच उरतं. लोकशाही आणि प्रजासत्ताक फरक समजून घ्या. अनेकांना वाटतं लोकशाही आणि प्रजासत्ताक म्हणजे एकच गोष्ट, पण थोडा फरक आहे. लोकशाही लोक राज्य करतात, बहुमताचा निर्णय चालतो, आणि प्रजासत्ताकमध्ये लोकांनी निवडलेला प्रतिनिधी राज्य करतो, पण संविधान सर्वोच्च असतं. बहुमत जरी चुकीचं असलं तरी संविधान ते थांबवू शकत नाही. म्हणूनच संविधान म्हणजे लोकशाहीचा सुरक्षेची भिंत. न्यायपालिका संविधानाचा पहारेकरी, न्यायालय म्हणजे सामान्य माणसाची शेवटची आशा. जेव्हा सरकार चुकतं, सत्ता अतिरेक करते, अधिकारी पायदळी तुडवले जातात, तेव्हा न्यायपालिका संविधानाच्या बाजूने उभी राहते. हीच प्रजासत्ताकाची खरी ताकद आहे. माध्यमे, चौथा स्तंभ की तमाशा? पूर्वी माध्यमं होती प्रश्न विचारण्यासाठी, आज अनेकदा फक्त आवाज वाढवण्यासाठी. प्रजासत्ताक टिकायचा असेल तर सत्य बोलणारी माध्यमं, प्रश्न विचारणे पत्रकार आणि जागरूक प्रेक्षक हवेत, नाही तर लोकशाही फक्त नावापुरती उरते. सामान्य नागरिकाची भूमिका. प्रश्न पडतो, मी एकटा काय करू शकतो? उत्तर खूप साधं आहे, नियम पाळा, चुकीला विरोध करा, मत द्या, प्रश्न विचारा आणि संविधान समजून घ्या. लोकशाही संसदेत नाही, ती जागते नागरिकांच्या वर्तनात. तरुणाई आणि संविधान. आजचा तरुण टेक्नॉलॉजीत पुढे, कल्पनांमध्ये पुढे, आत्मविश्वासात पुढे, पण जर संविधानाची जाण नसेल, तर इतिहासाची जाणीव नसेल, तर भविष्य कमकुवत होईल. म्हणूनच 26 जानेवारी म्हणजे तरुणांनी जागवण्याचा दिवस. प्रजासत्ताक दिन फक्त परेड नाही, प्रजासत्ताक दिन म्हणजे सैनिकांची शिस्त, झाक्यांची झगमग, विमानांची कसरत, पण त्यामागे एक अर्थ आहे. हा देश सुरक्षित आहे, हा देश एकसंघ आहे, हा देश संविधानावर उभा आहे. जर आपण निष्काळजीत राहिलो तर इतिहास सांगतो, अनेक देश उद्ध्वस्त झाले, कारण नागरिक गप्प बसले, संविधानाला दुर्लक्ष केलं. भारताला तसं होऊ द्यायचं नसेल तर प्रत्येक नागरिक पहारेकरी असायला हवा. प्रजासत्ताक दिन आपल्याला सांगतो, स्वातंत्र्य मिळालं आहे, पण ते टिकवणं तुझ्या हातात आहे. संविधानाने आपल्याला ओळख दिली, आता आपली वेळ आहे त्या ओळखीला न्याय देण्याची. प्रजासत्ताक दिन हा इतिहासातून वर्तमानकडे. 26 जानेवारी हा फक्त एक दिवस नाही, तो आहे इतिहास आणि भविष्य यांना जोडणारा पूल. एका बाजूला स्वातंत्र्यासाठी झगडलेले लाखो बलिदान, कारागृहात सडलेले क्रांतिकारक, उपाशी पण अडिग स्वप्न पाहणारे भारतीय, आणि दुसऱ्या बाजूला आपण. आपल्या हाती असलेलं संविधान आणि आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी. बलिदानची किंमत आपण विसरत तर नाही ना? आज आपण मोकळेपणाने बोलतो, मनाप्रमाणे जगतो,
आपला धर्म, भाषा, मत मांडतो. पण कधी विचार केला आहे का? ही मोकळीक सहज मिळाली नाही. ती मिळाली आहे लाठीकाठ्यांमधून, तुरुंगवासातून, फासावर हसत चढणाऱ्या तरुणांमधून. म्हणूनच प्रजासत्ताक दिन म्हणजे त्या बलिदानांना दिलेली मौन वंदना आहे. संविधान कागद नव्हे, कवच. संविधान हे सरकारसाठी नियमपुस्तक आहे, पण सामान्य माणसासाठी कवच आहे. गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, बहुसंख्य असो वा अल्पसंख्य, संविधान सगळ्यांना समान उभं करतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिताना फक्त वर्तमान पाहिलं नाही, त्यांनी येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला. आजचा भारत प्रश्न आणि शक्यता. आजचा भारत विज्ञानात पुढे आहे, अंतरात पोहोचलेला आहे, डिजिटल जगात आघाडीवर आहे, पण सोबत काही प्रश्नही आहेत. आपण एकमेकांना ऐकतोय का? मतभेद असतानाही माणुसकी ठेवतोय का? संविधानाला राजकारणापेक्षा वर मानतोय का? प्रजासत्ताक दिन आपल्याला आरशासमोर उभं करतो. कुटुंब, समाज आणि प्रजासत्ताक लोकशाही फक्त संसदेत नसते. ती सुरू होते घरात, शाळेत, समाजात. जेव्हा मुलीला समान संधी मिळते, मतभेद शांततेने सोडवले जातात, कमजोर माणसाच्या बाजूने उभं राहिलं जातं, तेव्हाच प्रजासत्ताक जिवंत राहतं. पुढील पिढीला आपण काय देणार? आपण पुढील पिढीला फक्त मोबाईल देणार, फक्त करिअरची शर्यत देणार, की संविधानाची जाणीव, हक्कांसोबत कर्तव्यांचे शिक्षण आणि मी भारतीय आहे हा अभिमान? 26 जानेवारी हा दिवस मुलांशी बोलण्याचा आहे, त्यांना इतिहास सांगण्याचा आहे. राष्ट्रध्वज आणि त्याचा अर्थ. तिरंगा म्हणजे केशरी, म्हणजेच त्याग. पांढरा रंग म्हणजे सत्य आणि हिरवा रंग म्हणजे आशा. आणि मधोमध अशोक चक्र, सतत पुढे जाण्याचा संदेश. तो फक्त फडकविण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. थेट नागरिकांना आव्हान. निवेदक, आज या 26 जानेवारीला स्वतःला एक प्रश्न विचारा. मी संविधानाचा आदर करतो का? मी चुकीविरुद्ध आवाज उठवतो का? मी मत देतो का? मी जबाबदार नागरिक आहे का? जर उत्तर हो असेल तर भारत सुरक्षित आहे, आणि जर उत्तर नाही असेल तर आज बदलण्याची वेळ आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात कधी अभिमान दाटून आला असेल, कधी डोळे पाणवले असतील, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण संविधान सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शेवटी 26 जानेवारी आपल्याला सांगतो, स्वतंत्र वारसा आहे, पण प्रजासत्ताक जबाबदारी आहे. आपण जर संविधान जपलं, लोकशाही मजबूत केली आणि माणुसकी जिवंत ठेवली, तर भारत फक्त देश राहणार नाही, तो उदाहरण बनेल. जय संविधान, जय लोकशाही, जय भारत, जय भीम. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.